नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नेन्सीमधली वजन वाढ याबद्दल बोलणार आहोत. प्रेग्नेन्सीमध्ये नेमकं किती वजन असायला हवं, किती वाढायला हवं, वजन खूप कमी असेल तर काय होतं, वजन खूप जास्त असेल तर अशा वेळेला कुठले कुठले रिस्क फॅक्टर्स असतात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. काही वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळी आईच्या वजन वाढीवरतीच बाळाचं वेलबिंग आणि बाळाची ग्रोथ जी आहे ती ठरवली जायची. पण आता मेडिकल सायन्स खूप पुढं गेलेलं आहे. खूप वेगवेगळे ॲडव्हान्स्ड टेक्निक्स आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या प्रेग्नेन्सीमध्ये करू शकतो, ज्यामुळं आपल्याला बाळाची नेमकी वाढ कशी सुरू आहे, बाळाचं वजन नेमकं किती आहे हे समजू शकतं. पण तरीसुद्धा कॉमनली हा प्रश्न विचारला जातो की आईचं वजन नेमकं किती वाढायला हवं, खूप जास्त आहे हे कसं ओळखायचं, खूप कमी आहे हे कसं ओळखायचं, नॉर्मल पॅरामीटर्स त्याचे काय काय आहेत, आणि बाळाला सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत राहण्यासाठी आणि वजन फार न वाढण्यासाठी, योग्य प्रमाणात वाढण्यासाठी आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात. आणि याच सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. यासाठीचा आहारसुद्धा कसा असायला हवा हेही पाहणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी, आणि ती म्हणजे प्रेग्नेन्सीमधलं वेट गेन हे वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती अवलंबून असतं. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्याआधी तुमचं वजन किती होतं, तुमचा बॉडी मास इंडेक्स किती होता. प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये असणारा तुमचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्याआधी तुमचं वजन नॉर्मल होतं, खूप जास्त होतं किंवा खूप कमी होतं, म्हणजे प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये तुमचा BMI किती होता हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी लेवल किती आहे, कशा प्रकारची आहे. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डेली ईटिंग हॅबिट्स काय आहेत आणि कशा आहेत. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रेग्नेन्सी ट्विन प्रेग्नेन्सी किंवा ट्रिपलेट प्रेग्नेन्सी आहे का, कारण अशा कंडिशन्समध्ये सुद्धा नॉर्मलपेक्षा थोडी जास्त वजनवाढ होणं अपेक्षित असतं. प्रेग्नेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये बेबी अतिशय छोटं असतं, विथ व्हेरी टायनी न्यूट्रिशनल नीड्स, म्हणजे त्याच्या गरजासुद्धा त्यावेळेला अत्यंत कमी असतात. त्यामुळं या काळात फारशी वजनवाढ झाली नाही तरीसुद्धा फारसं काळजीचं काही कारण नसतं. इनफॅक्ट या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांचं वजन कमी होत असतं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये हॉर्मोनल चेंजेस बरेचसे होत असतात आणि त्यामुळं मॉर्निंग सिकनेस म्हणजेच गरगरणं, उलटी येणं, चक्कर येणं, मळमळणं यासारखे त्रास होत असतात. त्यामुळं पहिल्या 3 महिन्यामध्ये वजन फारसं वाढलं नाही तरीसुद्धा काळजीचं फारसं कारण नसतं. सतत होणारी उलटी, मळमळ यामुळं अन्नावरची वासना कमी झालेली असते. अशा वेळेला भाज्यांचं सूप, पातळसर पदार्थ, फ्रेश फ्रूट्स किंवा स्मूथीज वेगवेगळ्या प्रकारच्या हे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करता येतं. प्रेग्नेन्सीचे पहिले 3 महिने आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट करायला हवी, आणि ती म्हणजे फोलिक ॲसिडचे सप्लिमेंट्स व्यवस्थित घेत राहणं. बाळामध्ये निर्माण होणारे अनेक जन्मजात दोष त्यामुळं टाळता येतात. अनेकसे बर्थ डिफेक्ट्स जसं की स्पायना बायफिडा आहे किंवा न्यूरल ट्यूब डिफेक्ट यासारखे जे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आहेत ते टाळणं फोलिक ॲसिडच्या सप्लिमेंट्समुळं शक्य होत असतं. आयडियली हे सप्लिमेंट्स ज्या वेळेला तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करत असता अशा वेळेलाच सुरू करणं गरजेचं असतं. पण काही कारणामुळं आधी हे सप्लिमेंट्स घेणं जर तुमचं राहून गेलेलं असेल तर प्रेग्नेन्सी राहिल्याबरोबर लगेचच हे सप्लिमेंट्स सुरू करणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर येतो तो म्हणजे प्रेग्नेन्सीचे दुसरे 3 महिने, सेकंड ट्रायमेस्टर, आणि यामध्ये हळूहळू वजन वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. तर आता नेमकी किती आणि कशी वजन वाढ व्हायला हवी हे आपण समजून घेऊया. बिफोर प्रेग्नेन्सी म्हणजेच प्रेग्नेन्सी राहण्याआधी ज्या स्त्रिया अंडरवेट आहेत, म्हणजे ज्यांचं वजन नेहमीपेक्षा कमी आहे, ज्यांचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हा 18पेक्षा कमी आहे, अशा स्त्रियांमध्ये संपूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये 13 ते 18 किलो इतकी वजनवाढ अपेक्षित असते. आता बॉडी मास इंडेक्स कसा काढायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर इथे स्क्रीनवरती मी त्याचा फॉर्म्युला देते. या फॉर्म्युलामुळं तुम्हाला तुमचा बॉडी मास इंडेक्स करेक्टली मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा माझं वजन 58 किलो आहे आणि माझी हाईट आहे 1.5 मीटर
म्हणजेच 58 डिवायडेड बाय 1.5 इंटू 1.5 म्हणजे 1.5चा स्क्वेअर. आता याचं उत्तर आहे 24.1. म्हणजेच हा BMI नॉर्मल आहे, म्हणजे हे वजन तुमच्या उंचीनुसार नॉर्मल आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा बॉडी मास इंडेक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्ससुद्धा यासाठी अवेलेबल आहेत, ज्यावरून तुम्हाला तुमचा बॉडी मास इंडेक्स करेक्टली शोधून काढता येईल. आता पाहूयात ज्यांचं वजन नॉर्मल आहे बिफोर प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याआधी ज्यांचं वजन नॉर्मल आहे, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 18 ते 25 या दरम्यान आहे, त्यांचं वजन प्रेग्नन्सीमध्ये 11 ते 16 kg वाढणं अपेक्षित आहे. आता ज्या स्त्रिया ओव्हरवेट आहेत, म्हणजेच ज्यांचा बॉडी मास इंडेक्स बिफोर प्रेग्नन्सी 25 ते 29.9 म्हणजे 30च्या थोडा अलीकडे आहे, अशा स्त्रियांचं प्रेग्नन्सीमध्ये 7 ते 11 kg वेट गेन होणं अपेक्षित आहे. आणि आता ज्या स्त्रिया ओबीस आहेत, म्हणजे ज्यांचा BMI हा 30पेक्षा जास्त आहे, वजन नॉर्मलपेक्षा जास्त आहे, खूप जास्त आहे, अशा स्त्रियांचं वजन हे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये 5 ते 9 किलो वाढणं अपेक्षित आहे. आता आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या प्रेग्नन्सीमधल्या वजनवाढीचे नॉर्मल पॅरामीटर्स आहेत. यामध्ये थोडं जास्त किंवा थोडं कमी होण्याची दाट शक्यता असते आणि असं होणं हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. पण खूप जास्त वजनवाढ होणं आणि खूप कमी वजनवाढ होणं या दोनही गोष्टी आईसाठी आणि बाळासाठीही वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स सोबत घेऊन येतात. त्या नेमक्या कशा हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात की वाढलेलं हे जे वजन आहे ते नेमकं कशाचं असतं. तर मेनली त्याच्यामध्ये बेबी वेट असतं आणि बाळाभोवतीचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स, जसं की प्लासेंटा आहे किंवा बाळाभोवती असणारं पाणी आहे, प्रेग्नेन्सी दरम्यान आपल्या शरीराला होत असणारा इन्क्रीज्ड ब्लड सप्लाय आणि डिलिव्हरी आणि ब्रेस्ट फिडिंगसाठी आपलं शरीर काही प्रमाणात फॅट स्टोअर करून ठेवत असतं. या सगळ्याचं एकत्रित मिळून असं हे वजन असतं. आता आपण पाहूयात प्रेग्नन्सीमध्ये जर आईची वजनवाढ पुरेशी होत नसेल, प्रमाणापेक्षा आईचं वजन खूप कमी असेल, अशा वेळेला कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला प्रीमॅच्युअर बर्थ होण्याची खूप जास्त शक्यता असते. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला बेबीमध्ये ग्रोथ रिस्ट्रिक्शन्स होण्याची दाट शक्यता असते. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा बेबीजमध्ये जन्माला आल्यानंतर डिलेड डेव्हलपमेंट माइलस्टोन्स दिसू शकतात. म्हणजे नेमकं काय, तर बेबी जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट दिसते ती थोडी हळूहळू होत असते इतर बाळांच्या तुलनेने. आता आपण पाहूयात प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त वजन वाढलेलं असेल, अशा वेळेला नेमकं काय होतं, नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारच्या गुंतागुंत होण्याची शक्यता असते. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला गरोदरपणामध्ये होणारा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते आणि वाढलेल्या या शुगर लेवल्समुळं बाळाचं वजनसुद्धा खूप वाढत जातं आणि बेबीसुद्धा पोटामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये ओव्हरवेट होत असतं. अशा वेळेला नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस खूप कमी होत असतात. वाढलेल्या वजनामुळं उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता असते. यासोबतच प्रोटीन्युरिया म्हणजेच युरिनमध्ये प्रोटीन आढळणं, प्री इक्लॅम्सिया यासारख्या कंडिशन्ससुद्धा निर्माण होतात. अशा वेळेला प्रीमॅच्युअर बर्थ म्हणजेच वेळेआधी डिलिव्हरी होण्याची किंवा करावी लागण्याची दाट शक्यता असते. आता आपण पाहूयात प्रेग्नन्सीमध्ये होणारी ही जी वजनवाढ आहे ती रोखण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोड पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायला हवं. इस्पेशली कुकीज, कॅन्डीज, चॉकलेट्स, बिस्किट्स, सिरप्स, डोनट्स, केक, पेस्ट्रीज यासारख्या गोष्टी तरी आवर्जून टाळायला हव्यात. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ घेणं अवॉइड करायला हवं. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाचा वापर हा कमीत कमी करायला हवा. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये दुधाचा समावेश करायला हवा. पण हे दूध सायविरहित असायला हवं. जर टोंड मिल्क तुम्हाला अवेलेबल होत असेल तर आवर्जून टोंड मिल्क, स्किम्ड मिल्क तुम्ही घेऊ शकता. जर टोंड मिल्क तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर अशा वेळेला आपलं नेहमीचं दूध 2 वेळा तापवल्यानंतर 2 वेळेला त्याची साय काढून घेतल्यानंतर जे दूध राहतं असं सायविरहित दूध तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचं आहे. लो फॅट मिल्क ज्या वेळेला आपण आपल्या आहारामध्ये घेतो अशा वेळेला बऱ्याच
प्रमाणात कॅलरीज काउंट हा कमी होत असतो. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज किमान 45 मिनिटं किंवा 1 तास होईल इतका वेळ हलका फुलका वॉक आपल्याला घ्यायला हवा. नंबर 6, सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वेळेला पोटभर जेवण्यापेक्षा आपले मील्स डिव्हाइड करून घ्यायला हवेत. दिवसभरातून 5 ते 6 वेळेला छोटे छोटे स्मॉल मील्स घेत राहणं हे जास्त फायदेशीर ठरतं. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोबत नेहमी हेल्दी स्नॅक्स आपण ठेवायला हवेत. वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स म्हणजेच पौष्टिक बिया, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला थोड्या प्रमाणात घेता येतात. काळे मनुके, बदाम यांचा समावेश आहारामध्ये असायला हवा. त्याचबरोबर चणे, चीज, टोफू, पनीर यासारख्या गोष्टीसुद्धा आहारामध्ये अगदी आवर्जून इन्क्लूड करायला हव्यात. नंबर 8, आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये फ्रूट्सचा समावेश करणं. दररोज ताजी फळं आपल्या आहारामध्ये असायला हवीत. डाळिंब, केळी, पेरू, संत्री यासारखी फळं तुम्ही घेऊ शकता. सीझनल फ्रूट्स जे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला घेता येतील. पण जर तुम्हाला गरोदरपणातल्या मधुमेहाचा त्रास होत असेल तर अशा वेळेला गोड फळांचा समावेश आहारामध्ये टाळायला हवा. आणि नंबर 9, नववी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये होल ग्रेन्स असायला हवेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, भाज्या यांचा समावेश करायला हवा. सॅलड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहारामध्ये असायला हवे. मिल्क प्रोडक्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्यांचा वापरसुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये करता येतो. आणि नंबर 10, 10वी महत्त्वाची गोष्ट लास्ट बट नॉट द लीस्ट इज होममेड फूड आपण घ्यायला हवं. फ्रेशली मेड फूड आपण घ्यायला हवं. आता आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल बोललो त्या गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित प्रकारे केल्या तर अशा वेळेला बेबीला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स मिळत राहतील. बेबीमध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज तयार होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील आणि तुमचंसुद्धा हेल्दी वेट गेन होत जाईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.